शहापूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना जेरबंद केलाय। प्रल्हाद विठ्ठल कवठेकर राहणार तारदाळ आणि उदय श्रीकांत माने राहणार यड्राव तालुका शिरोळ अशी आरोपींची नाव आहे। पोलिसांनी त्यांच्या घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीस आणले। त्यांच्या ताब्यातून 53,74,000 रुपये किमतीचे 43 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात शहापूर पोलिसांना यश मिळालंय। शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 डिसेंबर रोजी निमशिरगाव येथील हरी चोपडे यांच्या घरात घरफोडी झाली होती। चोपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हेशोध पथक सक्रिय झालं। चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी यड्राव परिसरात आणण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने यांना ताब्यात घेतला। दोन्ही आरोपी बेरोजगार असून शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण या हद्दीत त्यांनी अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्या कबुली जबाबानंतर 9 घरफोडी प्रकरणांची उकल झाली आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे 53,74,000 किमतीचे 43 तोळे सोन्याचे दागिने जप्त केलेत। या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर तसेच अविनाश मुंगसे, रोहित ढवळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे आणि रवींद्र महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। चोरीचे दागिने खरेदी करणारे सराफ आणि एजंट यांची माहिती घेतली जात असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। ते शहापूर पोलीस स्टेशन एक चांगला डिटेक्शन केलेला आहे। यांच्यामध्ये दिनांक 1 डिसेंबरला गुन्हा क्रमांक 408 घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्यांच्या तांत्रिक पद्धतीने बातमीदाराकडून माहिती काढून शहापूर पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, डीबीची टीमने एक चांगली पद्धतीने तपास करून 2 आरोपीला अटक केलेला आहे। आणि तो गुन्ह्यामध्ये जे 408 गुन्ह्यामध्ये 9 तोळेचा सोना गेलेला होता, त्यांची पण पूर्णपणे रिकव्हरी झाली। आणि दोघे आरोपीकडून आणखी 7 गुन्हे, असं टोटल 8 गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत। त्यांच्यामध्ये 43.7 तोळे सोना म्हणजे जवळपास 440 ग्राम सोना, ज्यांची आताची किंमत 53 लाखच्या वरती आहे। जवळपास 53 लाखची टोटल 43 तोळे सोन्याची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे। त्यांच्यामध्ये ज्यांच्या काय रोल असतील, कोणी रिसिव्हर असतील ज्यांनी सोनं विकून घेतलेलं आहे, त्यांच्याकडून पण रिकव्हरी झालेली आहे। आणि ज्यांचे काय रोल असतील त्यांना पूर्णपणे निष्पन्न करून आम्ही त्यांना पण आरोपी करण्याच्या ते तपासामध्ये करत आहे। एक चांगली कारवाई, एक चांगली डिटेक्शन शहापूर पोलीस स्टेशन कडून झालेली आहे। आणि आजची पीसीचं मेन कारण काय असतात, आमची स्थानिक गुन्हे शाखा असतात, ते सगळी मोठी डिटेक्शन त्यांच्याकडून होत असतील, पण लोकल पोलीस स्टेशनने एवढा म्हणजे फॉलोअप करून, एवढा पाठपुरावा करून एक चांगली पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन करून चांगली पद्धतीची रिकव्हरी केलेली आहे। मला असं वाटतं एक हेल्दी कॉम्पिटिशन वेगवेगळे ब्रांचेस मध्ये असला पाहिजे। आणि तो प्रक्रियामध्ये एक चांगली डिटेक्शन आज शहापूर पोलीस स्टेशन कडून झालेली आहे। त्याबद्दल त्यांच्या एक योग्य पद्धतीने त्यांना रिवॉर्ड आणि त्यांच्या सत्कारचा पण सुद्धा आज एक कार्यक्रम ठेवलेला आहे। मी आधीच तुम्हाला ते सांगितलेलं आहे की जे तपासामध्ये कोण काही निष्पन्न होतील त्याप्रमाणे योग्यता जे आमची लीगल कारवाई ते होणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।